जरा वासूचा फोन आलाय. हा बोल रे बाबा. काय काय आता इथून पुन्हा दुसऱ्या साईट वरती? काय वेडा आहेस का तू? अरे लवकर कसं काय पोहोचणार? आणि माझ्या बरोबर मीरा आहे. तो सारखं तेच विचारतोय, मीरा आहे ना, मीरा आहे ना. तू काय ऐकणार नाहीस ना? हा ठीक आहे, येतो. हा जायला पाहिजे. चल. हो चल. चल बाबा. असं असलं तरी त्यात दुरुस्त्या करता येतील, सगळं नीट करता येऊ शकतं. काय चाललंय तुझं? एका चॅनलवर काय चाललंय ते बघ ना नीट, मग चेंज कर. असं सारखं सारखं बदलत राहीस तर काय दिसणार आहे तुला? मला काही बघावंसं वाटत नाहीये, टाइमपास करते. हा असा त्यापेक्षा बंद करतो टीव्ही. कशाला उगाच रिमोटची बटणं दाबतेस? वेळ लागलाय मला. काही प्रॉब्लेम आहे? नाही नाही, मला कशाला काही प्रॉब्लेम असेल. वेळ पाहिलीस ना? जेवायचं नाही की तुझा मूड नाहीये म्हणून मलाही उपाशी ठेवणार असतो. तू का उपाशी राहतोयस? ऑर्डर कर काहीतरी. तसे माझी आज काही करायची इच्छा नाहीये. मन लागत नाहीये कशात. काय झालं मन न लागायला? करण्यासारख्या इतक्या गोष्टी आहेत आजूबाजूला, कर काहीतरी. काय आणि कोणासाठी करू? स्वतःसाठी कर. हेच मी माझ्यासाठीच करते सगळं. श्री, आता मी इतकी एकटी पडली आहे ना, माझं म्हणण्यासारखं कोणीच नाहीये इथे. हक्काचा मामा होता पण त्यानेही पोरकं केलं. सगळं मीरा ताईला देऊन तो मोकळा झाला. हे बघ, ते घर फक्त मला एकट्याला मिळालं नाही, आम्हा दोघांच्या नावावर आहे. हो, म्हणजे मामालाही हेच वाटत होतं ना की तुझं आणि ताईचं लग्न व्हावं, म्हणून त्याने हा फ्लॅट तुमच्या नावावर केला. पण ताईने सगळा घोळ घातला ना आदित्य. अशीच आहे रे ती. हे बघ, ते सगळं सोड. त्या घरात मला अजिबात इंटरेस्ट नाही. घर नावावर असण्या नसण्याने मला काडीचाही फरक पडत नाहीये मधुरा. कर ना ते घर माझ्या नावावर. नाही करू शकत का? तसं नाहीये. पण आदित्य, तू आणि मीराताईने जर ठरवलं ना तर शक्य आहे ते.
आणि जर ते घर माझ्या नावाने झालं ना तर मी ते रेंटवर देणार आणि मी काही करणार नाही. मी अशी घरी बसणार, टीव्ही बघणार, बस. मधुरा काय बडबडतेस तू? तू एक अँबिशियस मुलगी आहेस. नाही आजपासून. आणि आता तू मला बोर नको करूस ना आदित्य. मी जेवणाचं काय ते बघतो. आल एक सेकंड थांब. कुठे पाठवलं या वासूने आपल्याला? अरे काही साईट आहे काही? उगाच वेळ काढला त्यांनी. फक्त हाच दिला होता ना? हो बरोबर आलोय आपण. कुणी नाहीये इथे. नमस्कार नमस्कार. हा, मला नमस्कार. मला वासू सरांनी पाठवलंय. नाव काय आपलं? दत्तात्रय. सॉरी सर, मी इथेच होतो पण थोड्या वेगळ्या कामात बिझी होतो. आणि आम्ही काही रिकामे होतो. सॉरी सर, उशीर झाला. चला चला तुम्हाला साईटच्या डिटेल देतो. वासू सर बिझी होते, त्यांनी मला सांगितलं हे काम. म्हणजे तो इथेही नाहीच आहे. चला धन्यवाद आहे. ये. बसा सर. बस बस बस. बोला आता. इथे वाळवंटात उंट वगैरे पण असतील ना? काय सर? बरं मला सांगा एरिया किती आहे? सर टोटल 10,000 स्क्वेअर फीट एरिया आहे. टायटल क्लिअर आहे? एका महिन्यात क्लिअर होईल सर. पाणी आहे? बाकी काही आहे? काही प्रॉब्लेम नाहीये सर, सगळ्या परमिशन मिळतील. पाण्याचं अजून व्हायचंय सर. काही नाही. रस्ता नाही, हा, सगळी माती आहे. कसं बांधकाम करणार? करेक्ट सर. काय वासू कुठेही घेऊन येतो, काही उगाच वेळ काढतो माझा. तर मूर्खा काय ग तो? तर तू हे सगळे पॉइंट लिहून काढतेस ना? हो लिहिते ना सगळं. हा, सगळे लिहून काढा. आणि यांच्या समोरच सांगतो, त्याच्या पुढे आणखीन एक पॉइंट लिही की ही साईट भिकार पुली आहे. नाही लिही लिही लिही. सॉरी सर. काय सॉरी काय? हा? तुम्ही सारखं मगापासून त्या चिठ्ठीमध्ये काय बघताय हो? काही नाही सर. काय बघू? सर ही त्यांची चिठ्ठी आहे. हा बरोबर आहे, तो इथे नाहीये, चिठ्ठी लिहून गेलाय. बघू काय ते. वा बघ काय लिहिलंय. बस. एरिया 10,000. ही साईट देव सरांना आवडणार नाही, त्यामुळे वरवर सांगून त्यांना जाऊ दे. आणि हे काय, मी सांगितलं तेवढं कर. म्हणजे काय सांगितलं त्याने तुला करायला? सरांनी तुमच्यासाठी काहीतरी आणायला सांगितलंय. काय? तुम्ही फक्त 2 मिनिटं थांबा, मी लगेच घेऊन येतो. आलो. हा वासू म्हणजे धन्यवाद आहे बाबा, खरंच. सर वासू सर म्हणाले या एरियामधली ही स्पेशलिटी आहे. अख्खा मसूर आणि भाकरी. तर दुरून दुरून लोक येतात हे खाण्यासाठी. अच्छा, म्हणजे साईट दाखवणं एक बहाणा होता, ह्याच्यासाठी आम्हाला इथे बोलवलं. तर वासू सर म्हणाले की तुम्हाला हे खाल्ल्याशिवाय जाऊच द्यायचं नाही म्हणून. त्यांचा खूप जीव आहे तुमच्यावर. तुला जीव घ्या, फालतू माणूस आहे. आणि तुमचाही त्यांच्यावर खूप जीव आहे. आता तुम्ही थांबला असता का इतका वेळ? चला शांत व्हा आणि जेवून घ्या. काय जीव होता? त्याने काय आपल्याला पिकनिकला बोलवलंय? मग स्वतः तरी यायचं. तो गायब. आम्ही खातो इकडे अख्खा मसूर. पण आता शांत व्हा बघू, जेवताना चिडचिड करायची नसते. नाही तसा आवडतो मला अख्खा मसूर, पण हे काय? ए पाणी पाणी घे.
पाणी 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 पी पाणी पाणी पी. काय रे, हा इतकं तिखट करतात? सॉरी सर, वासू सरांनी सांगितलं की तुम्हाला झणझणीत आवडतं म्हणून तसं ऑर्डर केलंय. नाही नाही नाही, ते तिखट लागलं म्हणून नाही. खाता खाता हसू आलं म्हणून ठसका लागला. बरं काही थोडस गोड वगैरे आहे का? सॉरी सर, पण गोड नाहीये काही. मला काही गोड नको आहे. जेवण खूप चांगलं झालंय, मला आवडलंय. तरी काम कर, जरा चहा तरी आण. मग तोच गोड म्हणून पितो. येस सर, लगेच आणतो. नाही नाही थांब, एक मिनिट. चहा कशाला? नाही, चहा नकोय त्यांना, ते नाही घेणार. अगं असं काय करते, जेवल्यानंतर घेऊ आपण, बरं वाटेल जरा. तू आण रे. एक मिनिट थांबा. सकाळपासून खूप चहा झालाय तुमचा, अजून कशाला? आम्हाला नकोय चहा. अगं पण जास्त कुठे झाला? 2 तासापूर्वी घेतला होता मी. 2च तास झाले आहेत. तुम्हाला काही खूप वेळ झाल्यासारखं वाटतोय का? हा चहा तब्येतीसाठी बरा नाही हो. मग एकच सांगतो, एकच सांग, अर्धा अर्धा घे ना. एक मिनिट. एकही नको आणि अर्धाही नको, चहाच नको. तुम्हाला कळत नाही का? आधीच तुम्हाला इतकं झणझणीत खायला आवडतं, त्यावर तुम्हाला चहा प्यायचा आहे. तब्येत कशी बिघडत नाही हो? बघताय काय तुम्ही माझ्याकडे असं? अगं पण काय होतं, कामामध्ये असतो त्याच्यामुळे मध्ये मध्ये घेतला जातो, मग तशी सवय लागली. मग आता सवय बदलायची आत्तापासून, कळलं? ठीक आहे, नको बाबा चहा नको. तुला हवा तर घे. हा तू. सॉरी सर, थँक्यू सर. आपण अशा प्रकारे कुठे जेवू असं वाटलं नव्हतं मला. खरंय, पण छान आहे ना? नाही साईड बेकार आहे पण हे छान आहे. या वासू कुठे आहे? सर, वासू सर अजूनही आलेले नाहीये. वाटलंच मला, तो माझ्या समोर तर येणार नाही. का, काय झालं सर? तुम्हाला साईटवर भेटले नाहीत का ते? अहो कानविंदे, वासू जर तिथे भेटला असता मला, तर मी वासू कुठे आहे असं तुम्हाला विचारलं असतं का? सॉरी सर. सर कशी होती साईट? कशी असणार? वासू सर होते म्हटल्यावर परफेक्ट असणार. अरे कसली परफेक्ट? तिथे काय क्लायंटला अख्खा मसूर आणि भाकरी खायला पाठवायचे? अख्खा मसूर म्हणजे? मसूर? मसूर? कानविंदे तुम्ही जरा चला माझ्याबरोबर. हो सर. एक्सक्यूज मी, हे नोट्स काढलेत मी, जरा एकदा चेक करा प्लीज. हे सगळं तुम्ही लिहिलंय? इतकं इतकं म्हणजे हे जे काही बोलले ते सगळं लिहून काढलं. हे म्हणजे? हे म्हणजे तुमचे सर. मॅम, तुम्ही फक्त पॉइंट्स लिहिले असते तरी चाललं असतं. पण छान, किती छान आहे अक्षर तुमचं मॅम. बघा ना अष्टपुत्रे. वाह मॅडम, किती वळणदार लिहिलंय तुम्ही. मस्तच एकदम. लहानपणी तुम्हाला हस्ताक्षर स्पर्धेत खूप बक्षिसं मिळाली असतील ना? हो, ते सगळं राहू द्या. आधी बघा ते पॉइंट्स वगैरे ठीक आहेत का, कारण उगाच तुमची कामं नको वाढायला. अजिबात नाही मॅम. कुणी म्हणणार सुद्धा नाही की हे तुम्ही पहिल्यांदा करताय. इट्स टू गुड. थँक्यू. पण एक सांगू का मॅडम, अक्षरावरून माणसाचा स्वभाव समजतो. म्हणजे जसा माणूस असतो ना, तसंच त्याचं अक्षर असतं. असेल नाही, आहे. तुम्हाला सांगते, आमच्या शेजारच्या बिल्डिंग मध्ये ना एक चांदसकर म्हणून राहतात. ते तर चक्क पत्रिका सांगतात हस्ताक्षरावरून. म्हणूनच मॅडम सगळं काम कम्प्युटरवर करतात. तू गप ग.
मॅडम माझं ना रांगोळीतलं अक्षर छान आहे. पण तुम्ही एकदम परफेक्ट सूट होता बरं का सरांना. कारण आपल्या सरांचं पण अक्षर छान आहे. अहो असं काय एकदम. अगं सही बघ ना सरांची किती फर्राटेदार आहे ते. आणि किती रुबाबदार दिसते ती. काय मॅडम. मी सांगते मॅडम तुमच्या दोघांचं ना एकदम मस्त जमणार. नाही म्हणजे चांदसकर असं म्हणतात. काय ना दोन छान अक्षरं असणारी माणसं एकत्र आली ना की ते मिळून खूप काही चांगलं करू शकतात. म्हणून गप ग. सॉरी मॅम, ते सुरूच होते. मॅम तुम्ही बसा ना इथे प्लीज. हो बसा ना मॅडम. घ्या. आपल्याला काही माहित आहे का त्यांच्याबद्दल? पण तेच तर काढून घेत होते ना मी. काय तू पण. यांना असे प्रश्न पडणं साहजिकच आहे. जाऊ दे, जे आहे ते वाईट नाहीच आहे, उलट छानच आहे. काय घेणार? नको सर, झालंय माझं. जरा माझ्यासाठी एक कप चहा. चहा तिकडे झाला नाही का सर? काय झालंय नक्की? मगाशी पण तुम्ही काहीतरी ते अख्खे मसूर आणि भाकरी म्हणत होतात. तिकडेच घेऊन गेला होता मसूर आणि भाकरी खायला. दिसलेच आहे रे तो. एकतर तो काहीतरी विचित्र डोकं चालवतो, माझं डोकं पिकवतो. ही मला चहा पिऊ देत नाही. ही म्हणजे सर? ही मी कधी म्हटलं ही? नाही सर, ते चुकून ऐकलं असेल. असलं नुसतं टाइमपास करायचा असतो रे. त्या क्लायंट्सना काय सांगायचं मी? या इकडे या, तिथे अख्खा मसूर आणि भाकरी खा आणि ह्याच्यावरतीच गुंतवणूक करा असं सांगू? एकही साईड आपल्या कामाची नव्हती का? 2 होत्या ना साईड त्या. पहिली तर ह्याच्यापेक्षा वाईट होती. तुम्ही एक काम करा, तू वासूला एक मेल टाक ऑफिस तर्फे आणि शिव्या घाला त्याच्यात. शिव्या? हा हे रे बाबा. ठीक आहे जा. पण मग सर मी मेल करू का? नाही नको, मारू दे. ओके सर. आणि वासू सरांनी आणखीन 2 साईट सुचवल्यात. नाही नाही नाही, त्यांनी सुचवलेली एकही साईट मला बघायची नाही. तिकडे घेऊन जायचं आणि पाणीपुरी दाखवायचा. बापरे, इतक्या वाईट होत्या का सर त्या साईट? अरे वाईट हा काहीच शब्द नाहीये. याच्याविषयी वाईट काहीतरी लिहिलंय मी. काय बरं, मीराने लिहून घेतला असेल. एक सेकंड. हा मीराला आणि सगळ्यांना पाठवून दे. मीराला म्हणजे नोट्स घेऊन ये. हा मीरा, मी साईट वरती साईटच्या संदर्भात एक विशिष्ट शब्द वापरला होता, वाईट या अर्थाने. काय ते लिहून ठेवलंय? हो मी लिहिलंय ना, सगळं लिहिलंय. तर वाचून दाखव. एक मिनिट. हा तुम्ही वाच वाच, बिंदास वाच. फार भिकार.